हाय मित्रांनो, मँगो किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी प्रसाद. आज मित्रांनो आपण आपला टॉपिक आहे हँगओव्हर टी. तर मित्रांनो, हँगओव्हर टी मी तुम्हाला कशासाठी दाखवत आहे तर हे एक बूस्टर आहे, बूस्टर टी आहे की जर कधी हेवी हेडेक असेल, तुमचं खूप डोकं दुखत असेल किंवा रात्रीचं जागरण झालेलं असेल, हेवी ड्रिंक झाली असेल तुमची, त्यामुळे तुमचा दुसरा दिवस पूर्ण खराब होतो, तर तो खराब होऊ नये त्यासाठी मी तुम्हाला आज हँगओव्हर टी दाखवतोय. स्वस्तात मस्त आहे. आणि जी मी दाखवणार आहे हँगओव्हर टी गिरनारची बॉम्बे चाय, ह्याचे सॅशे जे आहेत त्याच्यापासून आपण हँगओव्हर टी बनवणार आहोत. तर आपण बघूया हँगओव्हर टी कशी बनते. 2 प्रकार दाखवले त्यामध्ये, इझी वे घरच्या घरी बनण्यासारखे. तर बघूया कशी बनते हँगओव्हर टी. मित्रांनो, जी हँगओव्हर टी बनवणार आहे मी, तर त्यासाठी आत्ताची जी चहा पावडर वापरलेली आहे ती सोसायटीची चहा पावडर वापरलेली आहे मी. 10 रुपयाचं पॅकेट आहे. तर आपण 2 कपच्या हिशोबाने पाणी घेतलेलं आहे. थोडीशी हार्ड बनवायची आपल्याला, तर आपण तीन स्पून चहा पावडर घेतलेली आहे. एक टीस्पून आपण मीठ टाकले. चांगली उकळवायची आहे. आता ही चांगल्या तऱ्हेने उकळलेली आहे. आता आपण गॅस बंद केल्यानंतर यामध्ये 2 लिंबूचे वेजेस, स्क्वीज केलेले आहे. चांगलं ढवळून घेतल्यानंतर चांगलं ढवळून घेऊया. हलकासा कलर लिंबामुळे चेंज झालेला आहे. अशा तऱ्हेने आपली ही हँगओव्हर टी एक पद्धत रेडी झालेली आहे. आपण स्टेन करून घेऊया. अशा पद्धतीने हे स्टेन करतोय. आणि आपण आता कपमध्ये काढून घेऊया ती. आता जी स्टेन केलेली आहे ती आपण एका ग्लासात घेऊ. अशा तऱ्हेने आपली हँगओव्हर टी एक रेडी झालेली आहे. आता दुसऱ्या पद्धतीकडे वळूया. तर पहिली पद्धत आपण बघितलेली आहे. आता आपण दुसऱ्या पद्धतीकडे वळूया. ही गिरनारची बॉम्बे चाय, त्याचे 2 सॅशे घ्यायचे. 2 ते 3 सॅशे घेतले तरी पण चालतील. ते आपण उघडून घेऊया. या अशा पद्धतीच्या आपण 3 टी बॅग घेतलेल्या आहेत. तुम्हाला जमतील तेवढ्या घ्या तुम्ही. या ग्लासमध्ये आपण हॉट वॉटर घेतलेलं आहे. एकदम साधी सोपी पद्धत आहे. बघा, कलर एकदम चांगला चेंज झालेला आहे. यामध्ये आपण सॉल्ट टाकते. अंदाजे सॉल्ट टाकायचं आहे.
आपण लिंबू स्क्वीज करतोय. 2 वेजेस लिंबू स्क्वीज केलेले खूप होतील, नाहीतर जास्त आंबट होऊन जाईल. लिंबू पिळल्यानंतर पण कलर चेंज होतो. तर आपण हे आता टी बॅग आहेत तर लास्टला स्क्वीज करून घेऊया. नंतर डायल्यूट करून आपल्याला आपली टी रेडी भेटेल. अशा तऱ्हेने आपली हँगओव्हर टी रेडी झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही हँगओव्हर टी कशी वाटते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. थँक्यू.